नमस्कार मित्रांनो, मी किरण कोळे तुमच्यासाठी घेऊन आलो आजचा क्रिकेट ह्याचा एपिसोड. तर आज संध्याकाळी कोणाची मॅच आहे माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती ना, मी सांगतो तुम्हाला. तर आज आहे आपली 9वी मॅच संध्याकाळी. ती होईल संध्याकाळी 7:30 वाजता नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबादमध्ये. हे आहे स्टेडियम गुजरातमध्ये. ठीक आहे. तर गुजरातच्या होम ग्राउंडवर आजची ही मॅच रंगणार आहे. तर आज कोणाकोणामध्ये मॅच आहे ते माहिती आहे तुम्हाला? नाही माहिती ना, मी सांगतो तुम्हाला. तर आजची ही दोन संघांमधली मॅच रंगणार आहे. ती गुजरात जायंट्स वर्सेस राजस्थान रॉयल्स. तर आजच्या ह्या मॅचमध्ये कोण चांगला खेळ करेल, कोण चांगला खेळ करणार नाही, ही पिच कशी खेळेल, पिच रिपोर्ट काय असेल, आणि लास्ट मॅचचा म्हणजे काही सीझनचा इतिहास ह्या ग्राउंडवरचा काय आहे आणि एकमेकांविरुद्ध हेड टू हेड ही काय आहे, या सगळ्याचा आढावा घेऊन मी आलेलो आहे तुमच्या भेटीसाठी. तर हा एपिसोड नक्की बघा, पूर्ण बघा, मध्ये स्किप करून जाऊ नका. ठीक आहे. मध्ये स्किप केलात तर तुम्हाला काही समजणार नाही. फॉरवर्ड करूनही बघू नका. बघायचं असेल तर व्यवस्थित पूर्ण टाइम काढून बघा मॅचच्या अगोदर. जर तुम्ही कुठले फॅन्टसी ॲपवर खेळत असाल तर तुमच्यासाठी कोणते कोणते महत्त्वाचे खेळाडू होऊ शकतात ह्या ग्राउंडवर उतरवण्यासाठी, तर ह्याची सर्वांची माहिती तुम्हाला आजच्या आपल्या एपिसोडमध्ये मिळणार आहे. तर लक्षपूर्वक बघा. तर सुरू करूया. ठीक आहे. तर मित्रांनो नमस्कार, मी किरण कोळे पुन्हा एकदा नवीन तुमचं स्वागत करतो. तर मित्रांनो आजची मॅच नंबर 9 आहे. तर ती संध्याकाळी 7:30 वाजता नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवली जाणार आहे अहमदाबाद गुजरातमध्ये. तर ही मॅच आपल्या गुजरात टीमच्याच होम ग्राउंडवर होणार आहे आणि आजची मॅच आहे गुजरात जायंट्स वर्सेस राजस्थान रॉयल्स. तर ही कशी पिच रिपोर्ट मित्रांनो कशी असणार आहे अहमदाबादची नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपण बघितलंय की इथे आपली जो वर्ल्ड कप झाला होता तर वर्ल्ड कपची फायनल मॅच, त्याच्या अगोदरच्या पण काही मॅचेस या स्टेडियमवर झाल्या होत्या. तर तिथे आपल्याला असं दिसून आलं होतं की जी टीम पहिली बॅटिंग करून मोठा स्कोर करते ती टीम आपल्याला ह्या मॅचमध्ये जिंकताना दिसून आलेली आहे. आणि इकडची पिच बॅटिंग फ्रेंडली आहे. त्याचबरोबर बॉलरमध्ये फास्ट बॉलरला पण मदत मिळते, स्पिनरला पण मदत मिळते. तर टोटली सगळ्यांनाच म्हणजे बॅटरला मदत मिळते, त्याचबरोबर स्पिनर आणि फास्टर या दोघांनाही मदत मिळते. अशी एक स्पोर्टिंग पिच आहे ही नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम मधली. पण इथे तग धरून खेळण्याची गरज आहे. बॉलरला थोडासा मार पडला आणि त्यांनी लाईन चुकीची टाकली किंवा लाईन विसरला तर त्याला भरपूर रन पडू शकतात या पिचवर. पण लाईन धरून त्याने जर बॉलिंग टाकली तर नक्कीच विकेट चटकवू शकतो. पण तग धरून बोललो ना त्याला बॉलिंग करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बॅटिंगमध्येही सुरुवात थोडंसं जमून खेळण्याची गरज आहे. एकदा टिकले तर खूप मोठा स्कोर ह्या पिचवर आपले बॅट्समन बनवू शकतात, जे पण येतील खेळण्यासाठी. स्टार्टिंगला ओपनर खूप चांगली सुरुवात करून देऊ शकतात. त्याच्याबरोबर कुठलेही बॅट्समन कुठल्याही जागेवर होते, पण त्यांना जास्तीत जास्त हे स्टेडियम खूप मोठं आहे तर इथे 4 आणि 6 मारणं तेवढंसं सोपं नाहीये. 4 लागू शकतो पण 6 मारणं खूप अवघड आहे. खूप हार्ड हिटिंग करावी लागेल तेव्हा कुठे 6 जाण्याची शक्यता आहे. तर जास्तीत जास्त इथे क्रिकेटरना एक रन 1 आणि 2 रन म्हणजे 1, 2, 3 अशी रन धावण्याची गरज वाटणार आहे. 4 आणि 6 मारण्यामध्ये यशस्वी झाले तर खूपच चांगले रन बनतील, त्यामध्ये काही शक नाहीये. पण इथे जास्तीत जास्त 1-2 वर जास्त अवलंबून राहणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त पडून रन काढणं गरजेचं आहे. तर मोठा स्कोर तुम्ही गाठू शकता. त्याच्याबरोबर जेव्हा एकदम मध्ये हलका बॉल मिळेल तेव्हा मात्र 4-6 तुम्ही लावू शकता. पण चुकीचे शॉट मारून तुम्ही आउटही होऊ शकता. असे बॅट्समन असं या क्रिकेट स्टेडियमवर आपल्याला ह्याच्या अगोदर दिसून आलं. ठीक आहे. तर टोटल मॅच ओव्हरऑल ह्या पिचवर झालेल्या आहेत 44. आणि बॅटिंग पहिली करताना टीम 21 मॅच जिंकलेली आहे तर बॅटिंग सेकंड करताना 22. म्हणजे लगभग पारडं सेमच दिसून येते. थोडंसं बॅटिंग सेकंड करणाऱ्या टीमला पण इथे चान्स आहे जिंकण्यासाठी असं दिसून आलंय. पण असंही दिसून आलं की जेव्हा स्कोर 220च्या पार झालेला आहे तेव्हा डिफेंड म्हणजे जी सेकंड बॅटिंग करणारी टीमने नांगी टाकताना दिसून आलेलं आपल्याला दिसून आलंय ह्या पिचवर. तर ठीक आहे. तर मोठा स्कोर जी पण पहिली बॅटिंग करेल त्या टीमला 220च्या पार स्कोर मारावा लागणार आहे जर त्यांना जिंकायचं असेल तर. आणि 200च्या आजूबाजूला स्कोर असेल तर त्यांना खूप झुंज द्यावी लागणार असं हे स्टेडियम आहे. कारण इथे 200 चेस करणं काही अवघड नाही आहे. ठीक आहे.
तर एक मजबूत स्कोर मारा आणि मॅच जिंका, हेच आहे या आजचं स्लोगन. ठीक आहे, तर हे ते 44 मॅच झाल्या. फर्स्ट बॅटिंग बॅटिंग करणारी टीम 21 मॅच जिंकलेली आहेत आणि सेकंड बॅटिंग करणारी टीम 22 मॅच जिंकताना आपल्याला दिसून येते. आणि हेड टू हेड बघायला गेलं म्हणजे हेड टू हेड म्हणजे एकमेकांविरुद्ध हे संघ जेव्हा पण खेळले ते 8 मॅच खेळलेले आहेत आणि त्यातल्या लास्ट 5 म्हणजे 8 मॅच ज्या झालेल्या आहेत त्यामधल्या 6 मॅचमध्ये गुजरातने बाजी मारलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे गुजरात ही राजस्थानपेक्षा वरचढ आहे इथे, म्हणजे एकमेकांविरुद्ध खेळताना असं आपल्याला दिसून येते. आणि 2 मॅच हे राजस्थानने मारलेले आहेत. जेव्हा जेव्हा यांच्या मॅच झालेले तेव्हा 6 मॅच म्हणजे 8 मॅचपैकी 6 मॅच हे गुजरात जिंकलेलं आणि 2 मॅच राजस्थान जिंकलेलं आहे. इथे गुजरात वरचढ असताना दिसतंय. आणि लास्ट 5 मॅचमध्ये इथे 3 मॅच गुजरात जिंकलेलं आहे आणि 2 मॅच हे राजस्थान जिंकले. इथेही गुजरातच वरचढ असल्याचं आपल्याला दिसून आलंय. आणि ह्या स्टेडियममध्ये बघायला गेलं तर एकच मॅच झालेली आहे या दोघांची आणि त्यामध्ये पण गुजरातच वरचढ असताना आपल्याला दिसून येते. एक मॅच जिंकली ती पण गुजरातच जिंकली आणि राजस्थानने ह्या स्टेडियममध्ये अजूनपर्यंत एकच मॅच जिंकलेली नाही आहे एकमेकांविरुद्ध. तर हे काहीच झालं या दोघांचं. आणि लास्ट सीझनचा रेकॉर्ड असा सांगतो. लास्ट सीझनमध्ये IPL मध्ये इकडचा रेकॉर्ड असा आहे की 9 मॅच खेळल्या गेल्या होत्या या स्टेडियममध्ये लास्ट IPL मध्ये. आणि बॅटिंग पहिली करताना 7 वेळा जी बॅटिंग पहिली करणारी टीम होती ती 7 वेळा जिंकलेली आणि बॅटिंग सेकंड करणारी टीम 2 वेळा जिंकलेली आहे. म्हणूनच तर म्हणालो मी. आणि बॅटिंग पहिली करणाऱ्या टीमने गेल्या IPL मध्ये जवळजवळ 190 ते 240चा स्कोर पार केला होता आणि 7 वेळा विन केले होते. नंतर बॅटिंग सेकंड करणाऱ्या टीमने 2 वेळा विन केलं होतं, ते पण जवळजवळ 190 ते 210च्या आसपासचा स्कोर. ठीक आहे, आणि फर्स्ट बॅटिंग एव्हरेज इथे आहे 215चा. एव्हरेज स्कोरच 215 आहे. तर विचार करा मित्रांनो किती स्कोर लागू शकतो. ठीक आहे, आणि बॅटिंग सेकंडचा एव्हरेज स्कोर आहे 187. म्हणजे चेसिंगही होऊ शकते 200च्या आजूबाजूचा जर स्कोर असेल तर मी काय बोललो ते खोटं नाही. असं ह्या अगोदरच्या इतिहासावरच आपल्याला दिसून येत आहे. ठीक आहे, तर असं आहे या पिचवरचा अगोदरचा रेकॉर्ड. लास्ट सीझनचा रेकॉर्ड सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे. तर इथे मी सांगितलं की पिच चांगली आहे बॅटिंगसाठी. एक स्पोर्टिंग पिच आहे म्हणजे इथे बॅटिंगला पण चांगला मौका मिळतोय, फास्ट बॉलरला पण मौका आहे आणि स्पिनरला पण मौका आहे. पण जास्त वरचढ स्पिनर असू शकतात इथे. ठीक आहे, आणि ग्राउंड मोठं असल्यामुळे स्पिनरला मौका आहे. कारण जर बॅट्समन मारायला गेला वरून तर छक्का जाताना खूप मुश्किल आहे. पण बाउंड्रीच्या जवळ असलेले जे क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी ते झेल पकडू शकतात अशा वेळी. तर स्पिनरला अशा वेळेस विकेट मिळायला चान्स आहे. तर असं असू शकतं गणित. ठीक आहे, तर आता बघावं लागेल की कोण कसं खेळता येते. ठीक आहे, तर गुजरात जायंट्स आणि आता राजस्थान रॉयल्स यांची प्लेइंग 11 काय असेल माहिती आहे तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला. तर गुजरात जायंट्स यांची प्लेइंग 11 सांगतो, लक्षपूर्वक आहे. तर साई सुदर्शन खूप चांगला क्रिकेटपटू आहे. खूप चांगली सुरुवात करून देतो. प्रत्येक सीझनमध्ये काही ना काही करून दाखवतो चांगली कामगिरी. आणि ह्या सीझनची सुरुवातही चांगली झालेली आहे. तर साई सुदर्शन नक्कीच IPL मध्ये चांगली सुरुवात करून देईल आपल्या संघाला आणि चांगला रन उभा करण्यामध्ये त्याची मोठी मोलाची कामगिरी असेल, त्याच्यामध्ये मोलाचा भाग असेल. ठीक आहे, असं आशा आपण बाळगू शकतो. त्याच्यानंतर दुसरा कोण येतं? शुभमन गिल. हा तर कॅप्टनच आहे या संघाचा. शुभमन गिल हा चांगला खेळतो आपल्या म्हणजे टीमकडनं, चांगली कामगिरी करताना दिसून येतो. पण जसं T20ला साजेसा खेळ असतो तो त्याच्याकडनं बहुतेक वेळा होताना दिसत नाही. बॉल 2 रनच्या आसपासच रन असतात त्यांचे. तर बघावं लागेल IPL मध्ये हा खेळाडू कसा खेळतो. हा शुभमन गिल आपल्या वन डे टीमचा कॅप्टन आहे. तर तो वर्ल्ड कप आपण जिंकू शकतो की नाही याविषयी विचार करा. ठीक आहे, हा खेळाडू चांगला आहे याविषयी मला काही शक नाही. पण याच्या कारकिर्दीमध्ये आपण वन डे वर्ल्ड कप जिंकू शकतो का हा एक प्रश्नचिन्ह. ठीक आहे, ते जाऊ दे. आता सध्या आपण IPL विषयीच बोलूया. तर शुभमन गिल कॅप्टनशिप करतो गुजरात जायंट्सची. तर हे दोघं ओपनर असणार आहे. त्याच्यानंतर येणार कोण आहे? जॉस बटलर. आपले बटलर ताबडतोब हिटर आहे व्यक्ती. विकेट किपिंग सुद्धा करतो गुजरातसाठी. खूप मस्त खेळी. एकदा टिकला तर ताबडतोब खेळी करून आपल्या संघाला मोठा स्कोर करून देतो असा हा खेळाडू आहे. वन साईड मॅच फिरवण्याची ताकद आहे बटलरमध्ये. पण त्यांचाही फॉर्म कशा प्रकारे ते हे IPL मध्ये दाखवतात याच्यावर गुजरातचं भवितव्य अवलंबून आहे. त्याच्यानंतर आहे वॉशिंग्टन सुंदर. हा खेळाडू ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवतो. बॉलिंगही करतो, स्पिन बॉलर आहे आणि बॅटिंगमध्येही आपला जोर दाखवतो.
असा आहे वॉशिंग्टन सुंदर. त्याच्यानंतर ग्लेन फिलिप्स ने खूप चांगली कामगिरी करून दाखवली. न्यूझीलंडचा खेळाडू आहे खूप म्हणजे मधल्या फळीमध्ये खेळतो, पण जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा ह्या खेळाडूने एक मोठी मोलाची कामगिरी आपल्या संघासाठी करून दाखवली आणि खूप चांगला खेळ करून दाखवतो हा खेळाडू आपल्या संघासाठी. तर असा हा ग्लेन फिलिप्स. त्याच्यानंतर आहे शाहरुख खान. हा बॉलिंगही करतो आणि बॅटिंगही करतो, ऑलराऊंडर बॉलर आहे. ठीक आहे. त्यानंतर राहुल तिवतिया हा सुद्धा बॉलिंग आणि बॅटिंग दोन्ही करतो. त्याच्यानंतर राशिद खान हा हरपनमौला अफगाणिस्तानचा खेळाडू खूप चांगल्या प्रकारे बॉलिंग आणि बॅटिंग करतो. ह्याची बॅटिंगही आपली काहीशी ह्याच्यासारखी म्हणजे आपली सुनील नारायण नारायणला बघितलं ना त्याच प्रकारची बॅटिंग आणि बॉलिंग ह्याची असते. तर मजा येते ह्याची बॅटिंग आणि बॉलिंग बघताना. तर असा आहे हा आपला राशिद खान. नंतर यांच्या संघामध्ये आहे कसी गोरापाडा. तर ह्याची बॉलिंग ही अफलातून बॉलिंग असते. प्रत्येक मॅचमध्ये एक विकेट तर नक्कीच चटकावून देतो आणि 2 विकेट किंवा त्यापेक्षा अधिक विकेटही हा बहुतेक वेळा काढून देतो. असा आहे आपला कसिगो रबाब. ठीक आहे. हा आफ्रिकेचा खेळाडू आहे, पण त्याच्या आफ्रिका संघासाठी हा वेळोवेळी महत्त्वाची भूमिका मेन बॉलर आहे हा कसिगो रबाडा आफ्रिकेचा. तर आता गुजरात जायंट्सकडनं हा कशा प्रकारची भूमिका निभावतो हे बघावं लागेल. त्यानंतर हे अशोक शर्मा हाही चांगला बॉलर आहे. अशोक शर्मा फास्ट बॉलर आहे. आता नवीन जे खेळाडू तयार होत आहेत भारतीय संघासाठी त्यापैकीच फास्ट बॉलरमध्ये ह्या नवीन युवकाची बढती लागेल. असा असणार आहे आपला अशोक शर्मा. ठीक आहे. तर त्यानंतर असणार आहे मोहम्मद सिराज विषयी काही सांगायची गरज नाही. त्याने वेळोवेळी आपला परफॉर्मन्स दाखवलेला आहे. IPL मध्ये नेहमीच त्याचा परफॉर्मन्स उल्लेखनीय असतो आणि ह्या IPL मध्ये पण त्याला जेव्हा वेळ म्हणजे खेळवलं जाईल तेव्हा त्याच्याकडनं चांगली कामगिरी आपल्याला होताना दिसेल. ठीक आहे. तर असं आहे मोहम्मद सिराज. तर अशी आहे काहीशी गुजरातची प्लेइंग 11. साई सुदर्शन, शुभमन गिल, जॉस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, त्यानंतर राहुल तिवतिया, राशिद खान, कसिगो रबाडा, मोहम्मद सिराज, अशोक शर्मा, कसिगो रबाडा. ठीक आहे. आणि राशिद खान. ठीक आहे. तर ही आहे गुजरातची प्लेइंग 11. ओके. तर तुम्हाला ही प्लेइंग 11 कशी वाटली ते नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. ओके. आता आपण बघूया राजस्थानची प्लेइंग 11. तर राजस्थानची प्लेइंग 11 बाबा आपल्यातून आहे. ही प्लेइंग 11 बघितलं तर ही भल्यांना पाणी पाजते अशी प्लेइंग 11 आहे. तर यांची सुरुवातच कोण करते राजस्थान रॉयल्सची. तर यांच्यामध्ये आहे यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी. हे 2 खेळाडू अफलातून खेळाडू आहेत. अफलातून एकदम जबरदस्त खेळ करून दाखवतात. गेल्या मॅचमध्ये बोललो ना मी गेल्या व्हिडिओमध्ये टाकलं होतं यांची जी गेली मॅच झाली होती त्याबद्दल. तर त्या मॅचमध्ये ह्या दोघांनीच परफॉर्मन्स करून समोरच्या संघाला पाणी पाजलं होतं. म्हणजे जेवढे रन्स होते चेन्नई बरोबर यांची मागची मॅच झाली होती. तर त्या चेन्नईच्या संघाने जेवढे रन्स बनवले होते 126 रन. तर जवळजवळ ह्या दोघांनीच मिळून यशस्वी जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी या दोघांनीच मिळून 90 रन मारले होते त्या मॅचमध्ये. तर त्यावरूनच तुम्ही हे करू शकता, अंदाज करू शकता की कशा प्रकारचे खेळाडू आहे. वैभव सूर्यवंशीचा तर खेळ एकदम मस्तच असतो. त्याच्यामध्ये काही हे नाही. आणि त्याच्यामध्ये नंतर येतो रियान पराग. हा तर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टनच आहे. त्याची खेळी तर चांगली असते. वेळ लागली तर तोही बॉलिंग करतो असं आपल्याला दिसून येतं. एवढी काही खास बॅटिंग नाही आहे, पण वेळेला खेळून जातो जेव्हा गरज असेल तेव्हा. ठीक आहे. म्हणजे कन्सिस्टंट परफॉर्मन्स नसल्यामुळे तो आतापर्यंत भारतीय संघामध्ये आपलं स्थान मिळवू शकलेला नाही आहे. पण इथे राजस्थान रॉयल्सकडनं हा कॅप्टनशिप करत आहे. तर बघावी लागेल त्याची कॅप्टनशिप कशी कुठून येते. तर याच्यानंतर कोण आहे तर ध्रुव जुरेल. हा विकेट किपिंग सुद्धा करतो आणि बॅटिंगही करतो. ताबडतोब बॅटिंग करणारा हा खेळाडू आहे. आपल्याला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा दिसून आलं की ध्रुव जुरेलने चांगली कामगिरी केलेली आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर कोण आहे तर शिमरॉन हेटमायर. हा ऍक्च्युली रियान परागच्या जागी 3ऱ्या क्रमांकावर चा हा खेळाडू आहे. तर शिमरॉन हेटमायर हा खूप ताबडतोब फलंदाज आहे. मस्त फलंदाजी करतो. 1 नंबर अशी त्याची फलंदाजी आहे. म्हणजे ग्राउंडच्या सर्व दिशेला हा चेंडू घालवू शकतो. अशी फटकेबाजी हा खेळाडू टिकला तर करतो. पण टिकणं खूप गरजेचं आहे. वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूमध्ये ती निरंतरता दिसून येत नाही की कंटिन्यू ते
चांगले खेळतात अशी निरंतरता त्याच्यामध्ये दिसून येत नाही, म्हणून ते थोडेसे माती खातात. नाहीतर त्यांच्यामध्ये खूप आपल्यातून खेळाडू असताना आपल्याला दिसून येतात. ह्या खेळाडूने वर्ल्ड कपमध्ये खूप चांगला फॉर्म दाखवला होता, तर तोच काहीसा फॉर्म आपल्याला IPL मध्ये सुद्धा बघायला मिळेल अशी आशा आपण बाळगतो. ठीक आहे. तर याच्यानंतर आहे आपले भारताचे रवींद्र जडेजा. ह्यांचा परफॉर्मन्स ऑलराऊंडर असतो. तसं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये गेल्या वर्षी एवढा काही खास परफॉर्मन्स रवींद्र जडेजाकडनं झालेला दिसून आलेला नाही. त्यांचा फॉर्मही चढ उतार असा झालेला दिसतो. काही खास खेळी गेल्या वर्षी आपल्याला रवींद्र जडेजाकडनं बघायला मिळाली नाहीये. तर बघावं लागेल ह्या IPL मध्ये रवींद्र जडेजा काय करेल. बहुतेक ह्या IPL नंतर रवींद्र जडेजा संन्यासही घेऊ शकतो, T20 मध्ये आपल्याला दिसू शकतो. ठीक आहे. तर बघूया पुढे काय होतं ते. त्याच्यानंतर आहे जोफ्रा आर्चर. हा एक तडाखेबाज बॉलर आहे, फास्टर बॉलर आहे. विकेट घेतो प्रत्येक मॅच मध्ये, कमीत कमी 2 विकेट असतात या बॉलरच्या. आणि त्याचबरोबर बॅटिंगही लागली तर खाली तळाला येऊन बॅटिंगही करतो. जवळजवळ जेवढे बॉल हा खेळतो त्याच्या डबल रन्स बनवण्याची ताकद हा ठेवतो. 4-6 तर एकदम खडे खडे मारतो हा खेळाडू. तर याच्याकडे आहे ते ताकद की तो एक चांगली खेळी करून दाखवतो आपल्या संघात आणि एक उत्तम कामगिरी निभावतो. त्याच्यानंतर आहे आंद्रे बर्गर. तर ह्याची सुद्धा खेळी खूप चांगली जोफ्रा आर्चर बरोबर चांगली दिसून आली. गेल्या मॅच मध्ये सुद्धा त्याने चांगले विकेट पटकावलेले आहेत आणि एक चांगली साथ दिलेली आहे जोफ्रा आर्चरला ह्याने. त्याचबरोबर संदीप शर्मा सुद्धा आहे यांच्या टीममध्ये, जो चांगली बॉलिंग करतो. ठीक. आणि रवी बिश्नोई हा मस्त स्पिनर आहे. या स्पिनरला कुठल्याही पिचवर खेळवा हा तुम्हाला विकेट काढून देणार असा हा खेळाडू राजस्थान संघाने घेतलेला आहे. तर बघावं लागेल इथे हा खेळाडू कशा प्रकारची खेळी करून दाखवतो. हे स्टेडियम मोठे आहे त्यामुळे रवी बिश्नोईला आजच्या मॅच मध्ये कमीत कमी 2 विकेट मिळतीलच असं मला तरी वाटतंय. ठीक आहे. तर ह्या खेळाडूला तुम्ही नक्कीच घ्या, तुम्ही जर फॅन्टसीमध्ये खेळत असाल तर. त्याच्यानंतर आहे ब्रिजेश शर्मा. हा नवोदित खेळाडू आहे. यांची खेळी काही मी बघितलेली नाही त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही. बॉलर आहे एवढं माहिती. ठीक आहे. तर हे असतील राजस्थान रॉयल्सची प्लेइंग 11. तर ह्यांचं कम्पॅरिझन आपण करायला गेलं तर त्या दोघांचे जे ओपनर्स आहेत, तर दोघांच्या ओपनर्स पैकी मला राजस्थान रॉयल्सचे जे ओपनर आहेत ते वरचढ दिसतात. यशस्वी जायसवाल आणि सूर्यवंशी हे जर टिकले तर 250 आणि पहिली बॅटिंग जर असली तर हे नक्कीच 250 स्कोर आज लागणंच थांबतं. आणि जर गुजरात जायंट्सची जर पहिली बॅटिंग असेल तर ते जास्तीत जास्त 200च्या आसपासचा स्कोर मात्र दिसू शकतात. पण राजस्थानची जर पहिली बॅटिंग असेल तर आज आपल्याला 220 ते 250चा स्कोर आपल्याला आजच्या मॅच मध्ये बघायला मिळू शकतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर मधली फळी बघायला गेलं तर मधली फळी दोघांची समांतरच आहे. यांच्यामध्ये मधल्या फळीमध्ये कोण येतं तर वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, शाहरुख खान, तेवतिया. तर यांच्या मधल्या फळीमध्ये कोण येतं रियान पराग, त्याच्यानंतर ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा असं आहे. वरची जोडी राजस्थानची खूप मजबूत आहे. यशस्वी जायसवाल, वैभव सूर्यवंशी, शिमरॉन हेटमायरला त्यांनी 3ऱ्या क्रमांकावर नक्कीच पाठवलं पाहिजे तर ते अजून मजबूत होतील. आणि मधल्या फळीमध्ये रियान परागने राहिलं पाहिजे असं माझं मत आहे. आता कॅप्टन रियान पराग ते कशा प्रकारे खेळवतात ते त्यांना माहिती. आणि यांच्या बॉलिंग युनिटला बघायला गेलं तर बॉलिंग युनिटमध्ये यांच्याकडून रबाडा आहे गुजरातमध्ये, राशिद खान एक मस्त बॉलर आहे, अशोक शर्मा आणि मोहम्मद सिराज. म्हणजे गुजरातचं बॉलिंग युनिट नक्कीच चांगलं आहे. त्याचबरोबर आपण इकडे बघायला गेलं तर जोफ्रा आर्चर आहे, आंद्रे बर्गर आहे, संदीप शर्मा आहे, रवी बिश्नोई. म्हणजे दोन्ही संघाचं आपल्याला बॉलिंग युनिट आपण कंपॅरिझन केलं तर दोन्ही संघाचं बॉलिंग युनिट हे 50-50 आहे असं आपल्याला दिसून येत आहे. दोन्ही संघाचे बॉलर खूप उत्तम आहेत आणि ते चांगल्या प्रकारे एकमेकांच्या संघांना रोखतील. पण हे पीच बघायला लागेल कशा प्रकारे खेळतंय. इथे सगळ्यांनाच मदत मिळते, रनही बनतात, विकेटही मिळते. ठीक आहे. तर रन काही रोखू शकणार नाही पण विकेट नक्की मिळतील. तर आता ही झाली दोन्ही संघाची प्लेइंग 11. तर माझ्याकडनं तुम्ही जर फॅन्टसी खेळत असाल तर काही प्लेइंग 11 सांगतो मी तुम्हाला. पहिला असेल चॉईस माझी यशस्वी जायसवाल, दुसरं वैभव सूर्यवंशी, तिसरी चॉईस असेल शिमरॉन हेटमायर, चौथी चॉईस आहे माझी जोफ्रा आर्चर, त्यानंतर 5वी चॉईस आहे आंद्रे बर्गर, नंतर 6वी चॉईस आहे माझी साई सुदर्शन, शुभमन गिल, 7वी चॉईस, 8वी चॉईस जॉस बटलर, 9वी चॉईस ग्लेन फिलिप्स,
10वी चॉईस असेल माझी राशिद खान, कसी गोरापाडा, मोहम्मद सिराज आणि रवी बिश्नोई असे 12 खेळाडू मी तुम्हाला निवडून दिलेले आहेत. त्यापैकी योग्य ती प्लेइंग 11 तुम्ही निवडा. मी बॅट्समन थोडेसे जास्त सांगितले. पण बॉलरमध्ये तुम्ही मोहम्मद सिराज, कसी गोरापाडा, राशिद खान आणि राजस्थानमध्ये तुम्ही जोफ्रा आर्चर, नांद्रे परकर आणि रवी बिश्नोई ह्यांना घेऊ शकता आणि आपली टीम बनवू शकता. तर सगळ्यांना बेस्ट ऑफ लक. चांगली टीम बनवा. ही मॅच संध्याकाळी आहे, तर तयार राहा. ही जत्रा जी संध्याकाळी भरणार आहे त्या जत्रेला जाण्यासाठी आणि त्या जत्रेचं लाईव्ह प्रक्षेपण जर तुम्हाला बघायचं असेल तर स्टार स्पोर्ट्स या टीव्हीवर, या चॅनलवर तुम्ही संध्याकाळी 7:30 वाजता याचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही बघू शकता. आणि जर मोबाईलवर आणि अँड्रॉइड टीव्हीवर जर तुम्ही बघणार असाल तर तुम्ही हॉटस्टारवर जाऊन ही मॅच बघू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या गावच्या मंडळाच्या ग्रुपमध्ये, मित्रांच्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून आपली फॅमिली अजून वाढेल आणि मलाही एक चांगला सपोर्ट मिळेल तुमच्या परीने. तुम्ही जो सपोर्ट करता त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. अजूनही असाच सपोर्ट चालू ठेवा, म्हणजे आपली फॅमिली अशीच यूट्यूबची फॅमिली अजून वाढेल आणि आपण काहीतरी नवीन आलो तुमच्यासाठी. ठीक आहे, जेणेकरून तुम्हालाही मजा येईल एपिसोड बघण्यासाठी. ठीक आहे, नवीन माहिती मी आणतच असतो आणि तुम्ही त्याला चांगली प्रतिसाद देत आहात आणि सबस्क्रायबर पण आपले वाढवताय, शेअर करताय, हे दिसून येत आहे. कारण गेल्या 2-3 दिवसांमध्ये जवळजवळ 30-40 सबस्क्रायबर आपले वाढलेले आहेत. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आपल्या ह्या चॅनलसाठी करताय. तर एवढंच बोलून मी तुमची रजा घेतो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.